नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रत्येकासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज आपण थेट ZP भंडारा म्हणजे जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडून नुकत्याच जारी झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सूचनांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. 2025च्या या बहुप्रतीक्षित पदभरतीच्या पहिल्या टप्प्याला आता कशी गती मिळतेय हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे. आता आपल्या आजच्या या संपूर्ण चर्चेचा मुख्य आधार काय आहे तर 5 मे 2026 रोजीचे हे अधिकृत पत्र. हे पत्र भंडारा जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी खास करून खाजगी शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काढलेलं आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवा बाजूला ठेवून आपण फक्त आणि फक्त या अधिकृत कागदपत्रात दडलेल्या लेखी सूचनांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण याच सूचना पुढील प्रक्रियेची अचूक दिशा ठरवणार आहेत. या परिपत्रकाचा मुख्य गाभा किंवा खरा उद्देश नेमका काय आहे तर तो म्हणजे आगामी 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 2025च्या पदभरती मोहिमेचा फेज 1 किंवा पहिला टप्पा अधिकृतपणे सुरू करणे. शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी पुरेशी शिक्षक संख्या असणं किती गरजेचं असतं हे वेगळ्याने सांगायला नकोच. आणि म्हणूनच या भरती प्रक्रियेतून पुढील शैक्षणिक वर्षाचा एक भक्कम पाया रचला जाणार आहे. आता यातली सर्वात रंजक आणि प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडवणारी गोष्ट म्हणजे यात दिलेला अतिशय कमी वेळ. संस्था व्यवस्थापनांना पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी 1 मे ते 31 मे अशी फक्त एका महिन्याची छोटीशी खिडकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच 31 मे पर्यंत निर्माण होणाऱ्या संभाव्य रिक्त पदांचाही या जाहिरातीत समावेश करायचा आहे. वेळेचा हा दबाव नक्कीच कामाचा वेग प्रचंड वाढवणार आहे, कारण वेळ कमी आणि कामं मात्र डोंगरा एवढी आहेत. जाहिरात देण्यापूर्वी नेमकी कोणती आवश्यक कार्यवाही करायची आहे ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया. यासाठी नेमका कोणता प्रशासकीय क्रम पाळायचा आहे तर संस्थांनी सर्वात आधी 2025-26च्या संच मान्यतेनुसार पदांचा विचार करणे आवश्यक आहे. जर संच मान्यतेत काही बदल झाले असतील तर त्यानुसार त्यांना त्यांची बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर अद्ययावत करावे लागेल. आता हे रोस्टर अद्ययावत करणे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याची पुन्हा तपासणी करून घेणे हे खरं तर प्रशासकीय पातळीवरील सर्वात मोठं आणि किचकट आव्हान मानलं जातं. कारण यात आरक्षणाच्या टक्केवारीचा अतिशय सूक्ष्म ताळेबंद मांडावा लागतो आणि एका छोट्याशा चुकीमुळेही संपूर्ण प्रक्रिया लांबू शकते. ही सर्व किचकट कसरत पूर्ण झाल्यानंतरच पोर्टलवर अधिकृत जाहिरात देता येणार आहे. हे सगळं पाहता एका महिन्याची मुदत म्हणजे प्रशासनासाठी किती मोठी कसरत असणार आहे याचा अंदाज आपल्याला नक्कीच येईल. या संपूर्ण परिपत्रकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा शिक्षणाधिकाऱ्यांच्या एका स्पष्ट आणि कडक निर्देशात दडलेला आहे. पत्रात अतिशय ठळकपणे नमूद केलंय की 1 मे 2026च्या मानक कार्यप्रणालीचे म्हणजेच SOPचे तंतोतंत पालन करावे. प्रशासकीय भाषेत या तंतोतंत शब्दाचा अर्थ असा होतो की इथे कोणतीही चूक, हलगर्जीपणा किंवा पळवाट अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ही एक अत्यंत सक्तीची सूचना आहे ज्याकडे कोणत्याही संस्था प्रमुखाला किंवा प्रशासनाला चुकूनही दुर्लक्ष करता येणार नाही. आणि हो, ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय कडक प्रशासकीय देखरेखीखाली सुरू आहे बरं का. या महत्त्वाच्या सूचनांच्या प्रती थेट राज्याच्या शिक्षण आयुक्तालयापासून ते पुण्यातील शिक्षण संचालक आणि नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक या सर्वांना पाठवण्यात आले आहेत. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा की तळागाळातील प्रत्येक हालचालीवर आणि कार्यवाहीवर थेट राज्याच्या उच्च पातळीवरून करडी नजर ठेवली जात आहे, जेणेकरून नियमांचे काटेकोर पालन होईल याची खात्री बाळगता येईल. आता ह्या सर्व माहितीनंतर एक अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. दिलेली ही अवघ्या एका महिन्याची मुदत आणि बिंदू नामावली तपासणीची ती अत्यंत किचकट वेळखाऊ प्रक्रिया पाहता स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था खरोखरच 31 मेच्या या डेडलाईनच्या आत हे शिवधनुष्य पेलू शकतील का? जर ही प्रक्रिया थोडी जरी रखडली तर शेवटी नुकसान विद्यार्थ्यांचेच होणार आहे, ज्यांना वेळेवर शिक्षक मिळणार नाहीत. त्यामुळे आता हे मोठे प्रशासकीय आव्हान पेलण्यात संस्था आणि प्रशासन यशस्वी ठरणार का आणि यातून शिक्षकांच्या भरतीचा मार्ग कसा मोकळा होणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहील.